आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या मानली जाते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. सर्वत्र या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणून चेष्टा करतात. मात्र या अमावस्येचे खरे नाव गतहारी अमावस्या असे आहे. पण आपण या अमावस्येला दीप अमावस्या म्हणूनच ओळखतो. या दिवशी घरातील सर्व दिवे धुवून पुसून लावले जातात. नंतर पूजा केली जाते. या पूजेत कणकेचा दिवाही लावतात. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात. या अमावस्येला केलेले दीपपूजन घराण्यातील अनेक दोष दूर करते. कुंडलीतील चारही प्रकारचे दोष, विशेषतः राहू केतू यांचे दोष दूर होतात. लक्ष्मी पूजनाआधी अमावास्येला दीपपूजन केल्याने दिव्यांना आसन मिळते. घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. तेल अथवा तुपाचे दिवे लावून त्यात सुगंधी वेलदोडा, लवंग इत्यादी घालून प्रार्थना केली जाते. रांगोळीच्या मध्ये तेलाचा दिवा ठेवून त्यास लक्ष्मीचे स्थान मानले जाते. ही अमावस्या वर्षातील अत्यंत महत्त्वाची असते. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी दिव्यांमध्ये विशेष मंत्र म्हणून त्यांच्यावर हळद कुंकू वाहून त्यांना दीपमालिका रूपात सजवतात. या दिवशी घरात चोरी, भांडण, राग, अपशब्द किंवा वादावाद टाळावी, कारण लक्ष्मी येते त्या घरात शांती व सात्विकता असते. जर कोणी शत्रूपासून त्रस्त असेल किंवा नुकसान झाले असेल तर दीपपूजन करून त्यातून सुटका होऊ शकते. म्हणूनच अमावस्येला दीपपूजन करावे असे सांगितले जाते.